क्या हम महाराष्ट्र के लोग कभी कॉमेडी वीडियो और फन, मौज मस्ती, ही हा 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 ये सब छोड़ के कुछ अच्छा व्हॅल्युएबल कंटेंट कभी देखना स्टार्ट करेंगे? जर ह्याचं उत्तर तुमच्याकडं नाही, तर मग का तुम्ही विचार करता की आपण पुढे जाणार, मागं राहणार नाही? मग पुढे जायचा विचारच काय करता? कारण जे कंटेंट तुम्ही कन्झ्युम करता, ही गोष्ट लक्षात ठेवा. जे कंटेंट तुम्ही कन्झ्युम करता, जे पाहता तुम्ही स्क्रीनमध्ये, तेच तुम्ही बनत जाता. जर तुम्ही गंमत हे ते बिग बॉस सारखे चॅनल आणि मौज मस्ती, कॉमेडी हेच बघत राहिला, तर तुमच्या जीवनाची ही कॉमेडीच होणार. जे दुसरे लोक बघून हसणार. याशिवाय काही नाही होणार. मराठी माणसं, आपली माणसं कधी शांत बसून काही नॉलेजचे व्हिडिओ बघतच नाही. एकतर ते शाळे कॉलेज करतात, काही जॉब करतात, काम करतात, बस त्यामध्ये गुंतलेले आहे आणि बाकी टाईम भेटला का ते रील्स स्क्रोल्स चालू. याशिवाय काय करतं? काहीच नाही. टाईम भेटला की रील्स स्क्रोल. फोकस किती कमी होत चालला. काही मोठा टार्गेट बनवला तर त्यावरती फोकस होतो का? एक लिमिटपर्यंतच होतो. कशामुळे? का तुम्हाला डोकं कमी आहे त्यामुळे? त्या ब्रेनमध्ये शक्ती नाही आहे त्यामुळे? नाही. ते फक्त अटेन्शन स्पॅन कमी झाल्यामुळे. अटेन्शन स्पॅन कसा कमी होतो? का कमी होतो? शॉर्ट्स व्हिडिओ, रील्स बघितल्यामुळे. कारण खूप थोड्या वेळात आपल्याला नवीन गोष्टी पाहिजे होत्या. लाईफमध्ये ते इतक्या लवकर इंटरेस्टिंग थिंग्स बघायला मिळत नाही. मग मोबाईलमध्ये बघतो आपण. मग आपल्याला चांगलं वाटतं आपल्या ब्रेनला. त्याची ॲडिक्शन लागून जाते. आणि त्यामुळे आपला अटेन्शन स्पॅन कमी होतो. फोकस करण्याची शक्ती कमी होते. आणि कळता न कळता आपण आपल्या आयुष्यामध्ये हरायला लागतो, मागे पडायला लागतो. कोणी शत्रूची गरज नाही हरवण्यासाठी आजच्या काळात. कोणी तलवार घेऊन आला आणि आपल्याला संपवण्याची गरज नाही कोणाला. हे छोट्याशा मोबाईलनं हे सगळं काम केलेलं आहे. असं नाही आहे की यामध्ये फक्त टाईमपासच होतो. खूप चांगले इंटरेस्टिंग टॉपिक आणि नॉलेजेबल टॉपिक्स पण यामध्ये खूप सारे आहे. परंतु आपण काय बघतो? ते नाही बघत. आपल्याला भलेही वाटत असेल की आपण नॉलेजेबल कंटेंट बघतोय. पण ते 5वी-6वीच्या विद्यार्थ्यांची लेव्हलचे कंटेंट असतो. आणि ते आपण बघतो. कुठं आपण इम्प्रूव्ह होणार आहे? जरा यंग माणसांसाठी कंटेंट जे बनवला असतो ते बघा ना. कशी तुमची लाईफ इम्प्रूव्ह होत नाही. आणि शॉर्ट व्हिडिओ बघूच नका. लाँग बघा. चांगला नॉलेज मिळेल. बघायला गेलं तर ते न्यूज चॅनल स्टार्ट करता. का? का बघायची न्यूज चॅनल? काही गरज नाही. आपल्या जीवनावरती फोकस करा. ते जास्त काळ टिकेल. आणि ते तुम्हाला काहीतरी देऊन जाईल.